नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत अशा काही लिपस्टिक्स ज्या एव्हरीडेसाठी तर परफेक्ट आहेतच, पण त्यांच्या प्राईसच्या अकॉर्डिंग त्या खरंच वर्थ इट आहेत का की वेस्ट ऑफ मनी आहेत, हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. फर्स्ट आहे आपल्याकडे ही NYBची लिपस्टिक. पॅकेजिंग बघू शकता किती क्यूट आहे. पिंक पॅकेजिंग आहे. पिंक कलर आपल्या गर्ल्सचा तर फेवरेटच असतो या. ही शेड आहे अंजीर हलवा 03. मी अप्लाय केली आहे ती हीच लिपस्टिक आहे. ब्राऊन शेडमध्ये आहे आणि न्यूड लिपस्टिक आहे. सो बुलेट लिपस्टिक आहे. सो हे बघा, अजिबात ट्रान्सफर होत नाही. फक्त त्याला सेटल व्हायला 1 मिनिट तरी द्यावा लागतो. अजिबात ट्रान्सफर होत नाही. लाईट वेट आहे. अगदी जसं काहीतरी हेवी असं लिप्सवरती लावलं असं सुद्धा वाटत नाही आणि चिपचिप असं सुद्धा ओठांना वाटत नाही. आणि NYBचा मी ऑल आय नीड हे जे किट आहे, जे ऑफिससाठी किंवा कॉलेजला जाणाऱ्यांसाठी अगदीच उपयुक्त आहे, त्यावर मी अगदी डिटेल व्हिडिओ बनवला आहे. तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक जरूर देईल. जरूर चेकआउट करा. सो या, खूपच पिगमेंटेड आहे. हे बघा, 1 स्वाईपमध्ये हा कलर पेआउट आहे याचा. किती क्यूट आहे ना. मला पर्सनली खूप आवडते. ऑफिसला वगैरे जाणाऱ्यांसाठी तर अगदी छान इन्व्हेस्टमेंट आहे. सेकंड आहे आपल्याकडे ही फेसेस कॅनडाची बुलेट लिपस्टिक. याचा शेड आहे 03 प्लम पीच, सॉरी 06 प्लम पीच. हे बघा, छान अशी ही सुद्धा न्यूड लिपस्टिक आहे. किती छान असा न्यूड कलर आहे. लुक, असा याचा कलर आहे. ही सुद्धा डस्की स्किन, फेअर स्किन टोन, मीडियम स्किन टोन सगळ्यांवरती सूट होणारी ही लिपस्टिक आहे. प्राईसच्या हिशोबाने मला तर खूप आवडली आहे. ट्रान्सफर थोडी होते. ड्युरेबिलिटी ह्याची जास्त नाही आहे. आफ्टर 2-3 आवर्स तुम्हाला ही रिअप्लाय करावी तर लागणारच. प्लस तुम्ही जर काही खाल्लं पिलं त्यानंतर सुद्धा ही लिपस्टिक थोडीशी फेड आउट होणार. तुम्हाला रिअप्लाय जरूर करावी लागणार. ड्राय होत नाही बिलकुल आणि पिगमेंटसुद्धा खूपच छान आहे. त्यानंतर आहे आपल्याकडे इनसाइडची उलटी दाखवली. इनसाइडची ही 24 आवर्स मॅट लिपस्टिक. ह्याची शेड आहे 17. याची शेड आहे 17 आय एम टॅम्ड. एव्हरीडेसाठी अगदीच छान कलर आहे हा सुद्धा. मी अप्लाय करून दाखवते. सो असा आहे हा शेड. 1 स्वाईपमध्ये ह्याचा खूप पिगमेंट आहे आणि एव्हरीडेसाठी ही सुद्धा छान आहे. मॅट होते बट ट्रान्सफरसुद्धा होते. लुक, ट्रान्सफर होते. सो हिला सेटल डाऊन व्हावं लागणार. आणि जसं की मागे बोललेली मी, काहीही खाल्लं पिलं तर ही लिपस्टिक जाणार. सो तुम्हाला थोडंसं रिअप्लाय तर करत राहावं लागणार. आणि प्राईसच्या अकॉर्डिंग मला तरी पर्सनली खूप आवडते ही. आणि हा कलर जर तुम्हाला लावायचा नसेल किंवा फेड आउट होत असेल तुमच्या स्किन टोनवरती, सो मिक्स अँड मॅच करून तुम्ही लावू शकता. तसं तर बघायला गेलं खूप छान आहे. फोर्थ आहे आपल्याकडे इनसाइडची बट लिक्विड लिपस्टिक आहे, ज्याचा शेड आहे 17 विंटेज. नॉन ट्रान्सफर आहे. थोडंसं आपण हिला ड्राय होऊन देऊयात आणि बघू शकता काय पिगमेंट आहे. 1 स्वाईपमध्ये ही जी लागली आहे ना, मला तरी खूप आवडतात. इनसाइडच्या लिपस्टिक्स खूपच छान आहेत, मला खूप आवडतात. प्राईस पण खूप कमी आहे आणि डेली वेअरसाठी खूप सारा शेड रेंज आहे त्यांच्याकडे. सो तुम्ही त्यामधून बोल्ड लुकसुद्धा करू शकता, क्लासिक लुकसुद्धा करू शकता. अगदीच ऑफिस वगैरे कॉलेजसाठी सुद्धा तुम्हाला अशी न्यूड पण मिनिमल अशी पाहिजे असेल, त्यासुद्धा खूप सारे शेड रेंज त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि प्राईस जर खूप छान. मला पर्सनली इनसाइडच्या लिपस्टिक खूप आवडतात. सेटल डाऊन झालेली आहे. थोडंसं ना ह्यामध्ये प्रॉब्लेम काय दिसलं,
सो लिप्स असं पॅची पॅची थोडंसं वाटतं, असं थोडंसं असं तो फील आहे आणि ड्राय थोडेसे होतातच. सो तेवढी तुम्ही काळजी घ्या. लिपस्टिक लावायच्या आधी खूप खूप छान असा हायड्रेटेड लिप बाम लावा आणि त्यानंतर लिपस्टिक अप्लाय करा, मग हा प्रॉब्लेम येणार नाही. लास्ट बट नॉट द लीस्ट, रिसेंटली मी झुडिओला गेले होते, तिथलासुद्धा मी मेकअपचा व्हिडिओ बनवला आहे, त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर देईल, ते तुम्ही नक्की चेकआउट करा. खूप छान छान वस्तू अशा मेकअपच्या मी तिथून घेतल्या होत्या आणि त्याचा रिव्ह्यू टाकला आहे. सो तिथूनच ही लिपस्टिक घेतली होती अगदीच कमी प्राईजमध्ये, म्हणजे अगदी 99 रुपीजला. 100 रुपयाला कोण लिपस्टिक देते यार, झुडिओ देत आहे. ही आहे त्यांची गर्ल्स नाईट R02 क्रेयॉन लिपस्टिक आहे आणि याचा कलर पेआउट बघा तुम्ही. काय शेड आहे, अगदी असा क्लासिक ब्लड रेड कलर टाईपमध्ये आहे. आणि ही सुद्धा डार्क स्किन टोन, मीडियम स्किन टोन, डस्की स्किन टोन, फेअर स्किन टोन, सगळ्या स्किन टोनवरती अगदी छान जाणार. ही कोणालाच वॉशआउट वगैरे करणार नाही. सो या ट्रान्सपरन्सी बघा इतकी ही ट्रान्सफर होती आहे. ऑफकोर्स 99च्या रेंजमध्ये तुम्ही काय एक्सपेक्ट करणार, अजून ट्रान्सफर तर होती आहे, बट कलर पिगमेंट बघा तुम्ही, पिगमेंट खूप छान आहे. आणि थोडंसं रिअप्लाय तर जरूर करावं लागणार, तेवढं तर इट्स ओके यार. लास्ट आहे आपल्याकडे झुडिओचीच बट लिक्विड लिपस्टिक आहे. याचा शेड आहे मोचा सिन BR01 ब्राऊन लिपस्टिक आहे, न्यूड आहे. अप्लाय करून दाखवते कशी वाटते. ही मी फर्स्ट टाइम लिप्सवरती अप्लाय करणार आहे. अगदी फेअर स्किन टोनवाल्यांसाठी ही थोडीशी जास्त डार्क होऊ शकते असं मला वाटतं, बट ऑल माय डस्की स्किन लेडीज अँड मीडियम स्किन लेडीज त्यांच्यासाठी तर हा अगदी लुकीला सेटल डाऊन होऊन दिला आपण. आणि मी अजिबात ट्रान्सफर होत नाही आणि तुम्हाला ह्याला रिअप्लाय करायची सुद्धा गरज पडणार नाही असं मला वाटतं. हे होते माझ्या काही लिपस्टिक्स ज्या माझ्या खूप फेवरेट आहेत, ज्या मी आणि एव्हरीडेसाठी वापरते आणि तुम्हाला सुद्धा ह्या रेकमेंड करते. ह्याची प्राईस तुम्हाला स्क्रीनवरती पॉपअप होतच राहील. सगळ्या 300 और 400च्या आतमधल्याच आहेत. सो इझिली अफोर्डेबलसुद्धा करू शकतात तुम्ही. आणि ऑफिससाठी, कॉलेजेससाठी, अगदी लग्न समारंभासाठी सुद्धा खूप छान आहेत ह्या. तुम्ही ह्याच्यासोबत बोल्ड लुक, क्लासी लुक, अगदी ऑफिस वेअर, पार्टी वेअर खूप सारे लुक्स क्रिएट करू शकता. एकच लिपस्टिक बट अनेक यूज, जसं की लिपस्टिक एक जी लिप्सवर सुद्धा अप्लाय करू शकतो, ब्लश म्हणून सुद्धा अप्लाय करू शकतो आणि ॲज आय शॅडो सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. सो लिपस्टिकचे खूप सारे व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ह्यातला कुठला शेड आवडला. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अशाच काही छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. बाय, थँक्यू.